नमस्कार. सर्वप्रथम मला सांगा सर की हॅकॅथॉन म्हणजे नेमकं काय आणि स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन यासारखा भव्य उपक्रम सुरू करण्यामागची मूळ संकल्पना कशी आकाराला आली, यातल्या विविध घटकांची कल्पना करताना नेमके कोणते विचार केंद्रस्थानी होते? सर्वप्रथम दूरदर्शनचे आणि सह्याद्री वाहिनीचे मनापासून आभार की त्यांनी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनवर एक हा कार्यक्रम तुम्ही करत आहात. कारण की ह्याच्यामुळेच इनोव्हेशन म्हणजे नवउन्मेष आणि एंटरप्रिनरशिपच्या कन्सेप्ट्स आपल्या ग्रासरूटपर्यंत जाणार आहे. तर बरोबर. तुमचे मनापासून अभिनंदन आणि आभार. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो की स्मार्ट इंडिया हॅकॅथॉननी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय बदल केलेला आहे. तर स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनची जी संकल्पना होती ती अशी आहे की विद्यार्थी बहुतांशी वेळा घोका आणि ओका या माइंडसेटमध्ये असतात आणि भरपूर वेळा त्यांना त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवण्याकरता, त्यांना त्यांच्या नवीन आयडियाज मांडण्याकरता कुठलाही फोरम मिळत नाही. आणि अशा घोका आणि ओका जर पद्धतीतून जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी जी आहे ही देखील त्यामुळे खूप कमी असते. त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी पण त्यांची खूप कमी असते. कारण की त्यांना डेफिनेशन विचारली तर डेफिनेशन ते पोपटासारखे बोलून दाखवू शकतात, पण त्या डेफिनेशनला वापरून तू एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखव असं जर त्याला सांगितलं तर ते त्याला जमत नाही किंवा तो गडबडतो तिथे. तर ह्या सगळ्या एक प्रॅक्टिकॅलिटीला ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज फॉर ऍक्च्युअली प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या गोष्टी करता ह्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचा सगळी संकल्पना आपण उभी केली. आता त्या संकल्पनेमध्ये आपण काय करतो की आपण वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजकडे किंवा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट्सकडे जातो सरकारी, आणि त्यांना आपण सांगतो की तुम्ही तुमच्या ज्या टॉप 10 टॉप 15 ज्या तुमच्या समस्या आहेत, ज्या किंवा तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते आमच्याशी शेअर करा. आम्ही ते सगळे प्रॉब्लेम्स एकत्र करतो आणि प्रत्येक त्यामुळे डिपार्टमेंटचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. इस्रोकडे गेलो आपल्या म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असेल, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळेच असतात. त्यांचे सायबर सिक्युरिटी, त्यांचे स्पेस रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, त्यांचे हाय एंड टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात. जर तुम्ही मिनिस्ट्री ऑफ होमकडे गेला तर त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळेच असतात. रिलेटेड लॉ अँड ऑर्डर, रिलेटेड इंटेलिजन्स, असे सगळे प्रॉब्लेम्स असतात. तुम्ही मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चरकडे गेले तर त्यांचे शेती रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात. तर आम्ही काय करतो या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन मध्ये, आम्ही असे एक 40-50 वेगवेगळ्या विभागांकडे जातो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही तुमचे 10-15 प्रॉब्लेम आम्हाला द्या आणि हे सगळे प्रॉब्लेम आम्ही गोळा करतो आणि मग आपल्या विद्यार्थ्यांना सांगतो की बाबा हे चॅलेंजेस आहेत आपल्या देशाचे, आता ह्या मिनिस्ट्रीचे हे चॅलेंजेस आहेत आणि तुम्ही हे चॅलेंजेस सोडवायला एखादं इनोव्हेटिव्ह सोल्युशन देऊ शकता का. त्याच्यामुळे लो कॉस्ट सोल्युशन्स जर आली तर गव्हर्नन्सही चांगला होतो. त्यांचे जे इन्स्टिट्यूट्स किंवा त्या डिपार्टमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना देखील एक त्याच्यातून एक वेगळी दिशा मिळते की बाबा अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवला जाऊ शकतो. त्यांना चांगला ह्युमन रिसोर्स पण मिळतो, कारण की ज्यांनी सोल्युशन्स दिलेले आहेत ती मुलं ना ते म्हणतात मग तुम्ही आमच्याकडे इंटर्नशिप्स करा किंवा आमच्याबरोबर काम करा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता. आणि त्यामुळे काय होतं, या सगळ्या प्रक्रियेतून त्या मुलांना जो एक अनुभव येतो की आपण जे कॉलेजमध्ये शिकतो आहोत त्याचं ऍप्लिकेशन कसं करावं आणि त्या ऍप्लिकेशन मधून एक रिअल लाईफ सोल्युशन्स कसे द्यावे हे तो मुलगा शिकतो. आणि मग त्यामुळे त्या मुलाची एम्प्लॉयबिलिटी पण खूप जास्त वाढते. आता आमचा जो मागचा 8-9 वर्षाचा जो काही अनुभव आहे त्यातून असं दिसलंय की जी मुलं स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन मध्ये पार्टिसिपेट ज्यांनी केलेलं आहे, नुसतं विनर्स तर लांब राहिले, जे मुलांनी नुसतं पार्टिसिपेट केलेलं आहे तर त्यांचं देखील असं म्हणणं आहे की हा एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता आमच्याकरता, आमचं जीवन बदलून टाकणारा अनुभव होता. आणि त्या मुलांना जेव्हा ऍप्लिकेशन्स केली, जेव्हा त्यांनी जॉब्सकडे कंपन्यांमध्ये किंवा इकडे, त्यावेळेस जे पूर्वी त्यांना एक मिळत असेल तर तिथं 3 किंवा 4 जॉब्स त्यांना मिळायला चालू झाले. थोडक्यात अभय सर म्हणजे याच्यात